हॅलो, आजची रेसिपी आहे सुकट. ह्याला जवळा म्हणतात. सुकट मस्त कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची. जास्त नाही, हलकीशी भाजून घ्यायची. भाजून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये सुकट काढायची आणि मस्त पाण्याने वॉश करून घ्यायची. 3-4 वेळा ती चांगली वॉश करायची आणि नंतर पाणी निथं ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायचं. त्यामध्ये भरपूर सारा लसूण, कढीपत्ता आणि मिरची टाकायची आणि लसूणचा स्मेल येईपर्यंत तर मस्त लसूण भाजून घ्यायचा. तो मस्त असा भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड करायचा. कांदा मस्त असा पिंकिश होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मस्त मी टमॅटो टाकला. टमॅटो कांदा छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये हळद, हा माझ्या मम्मीचा स्पेशल मसाला आहे, तर तिखट मसाला, सगळे मसाले मस्त ॲड करायचे आणि ह्या मसाल्यांना तेल सुटूपर्यंत छान असे मसाले भाजून घ्यायचे. तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मस्त कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर अशी वरून टाकली की कोथिंबीरचा जो स्मेल आहे त्यामध्ये खूप छान उतरतो. ते कोथिंबीर पण मिक्स करून घ्यायची. पुन्हा मस्त कमी गॅसवरती भाजून घ्यायचं छान मसाला मुरूपर्यंत. त्या सुकटचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि मग ही सुकट आपले जे मसाले भाजून घेतले आहेत त्यामध्ये मस्त सुकट मिक्स करायची. कमी गॅसवरती ही सगळी आपल्याला प्रोसेस करायची आहे. सुकट मस्त त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि मीठ शेवटी टाकायचं. थोडं तुमच्या क्वांटिटीप्रमाणे ह्यामध्ये मीठ ॲड करा. त्याच्यानंतर मग पाणी टाकायचं. ह्यामध्ये 5-10 मिनटं आधी सुकट अशी ड्राय भाजून घ्यायची आणि ह्यामध्ये मी कैरी टाकलेली. कैरीमुळे टेस्ट खूप छान येते आणि झाकण ठेवायचं 10 मिनटं. स्लो गॅसवरती सुकट मस्त शिजवून घ्यायची आणि एक अशी उकळी, छोटीशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि वरतून कोथिंबीर टाकायची. झाली आपली रेडी सुकट.